हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अनिता उमाटे बोलते. सध्या आता पुण्यात चर्चा चालू आहे वैष्णवी हगवणीची. वैष्णवी हगवणी हिने आत्महत्या केलेली आहे. तिच्या वडिलांनी भरपूर पैसा दिला होता, गाडी दिली, चांदीचे भांडे दिले होते, खूप काय दिलं होतं. आपण त्याला हुंडा म्हणू शकत नाही, कारण हुंडाची पद्धती बंद आहे. त्यांनी स्वखुशीने आपल्या लेकीच्या सुखासाठी, आपल्या लेकीच्या संसारासाठी, आनंदासाठी दिलेलं होतं, आपण असं म्हणू. कारण एवढे तुम्ही शिकलेले आणि सभ्य आणि काय म्हणतात त्याला सुशिक्षित लोक, जर तुम्ही हुंडा देण्याचा प्रकार हा दाखवत असाल आणि ती मुलगी आणि चक्क असं फाशावर जर गेली, आत्महत्या केली असं तुम्ही म्हणताय. मुलगी एवढं श्रीमंत घराण्यात जर मुलगी दिलेली तुम्ही, ती कशी काय आत्महत्या करेल मला सांगा बरं. तिला 9 महिन्याचा मुलगा आहे. तिचा 9 महिन्याचा मुलगा आज त्याच्या आईने असं केल्यानंतर, तो मोठा झाल्यानंतर त्याला काय वाटेल की आपल्या आईने हुंड्यासाठी आत्महत्या केली. सासरच्या लोकांनी पैशाची मागणी केली, सतत मागणी करत होते ते. तिच्या वडिलांनी भरपूर काय सांगितलेलं आहे, ते काय म्हणत होते काय नाही. लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही आज सुशिक्षित जर लोक जर मुलींना त्रास देता आणि त्या मुली अक्षरशः आत्महत्या करायला भाग पाडता तुम्ही. किती दिवस झाले, किती वर्ष झाले हुंडा देणे घेणे पद्धत बंद आहे. तुम्ही पहिल्यांदाच जर मुलाला त्या इतका हुंडा दिला, गाडी दिली महागची, मग त्याला काय वाटतं की आणखीन हे देणार परत, असं वाटणार त्याला. आणि मुलगीने काय केलेलं असतं, त्या मुलीने स्वतःच्या मनाने तिने लग्न केलेलं असतं. म्हणजे तिच्या आवडीचं, म्हणजे प्रेमविवाह असतं, तिचा लव्ह मॅरेज असतं, केलेलं असतं तिनं लग्न. पण तिला पश्चाताप होतो नंतर. त्यावेळेस खूप प्रेम करत असतो नवरा, नंतर असं होणार आहे. तिला तर काय माहिती आहे की आपण प्रेम करूनच लग्न केलेलं आहे, असं का होईल असं तिला वाटतं ना. पण तिला असं घडतं तिच्यासोबत. घरातले सासू म्हणा, नणंद म्हणा, ते सुद्धा त्रास दिले त्यांना. विचार करा, एक स्त्री एका स्त्रीला अशी त्रास देते म्हणजे काय म्हणावं सांगा. तर लव्ह मॅरेज करणं हे चुकीचं नाही. लव्ह मॅरेज केलेले आज किती जण तरी सुखी आहे, सुखाचा संसार करतात. लव्ह मॅरेज करणं म्हणतात ना, लव्ह मॅरेज करू नका असं नाही. प्रेम करा, पण विचार करून करा. प्रेम करताना तुम्ही नंतर पश्चाताप होणार, आई वडील पण दुःखी होणार, त्यांना शेवटपर्यंत मरेपर्यंत दुःख राहणार की आपली मुलगी अशी अशी मेली म्हणून. लाजिरवाणी गोष्ट झालेली आहे ही. आणि तुम्ही बघताना काय करता, मुलगा खूप श्रीमंत आहे, 100 एकर शेती आहे, राजकारणातला आहे, म्हणजे आपल्या मुलीला किती सुखी ठेवल त्यांनी, असं तुम्हाला वाटतं. नाही, सगळे पण असे नसतात, बरेच जण चांगले पण असतात. एकाने असं केलं म्हणून दुसरे तसे नसतील. कारण कसं, एकाबरोबर सगळ्यांनाच नावं ठेवलं जायला लागल्यात. आपण सगळे असे नसतात. काही ठिकाणी बघा, मुलांचे लग्न झालेले असते, मुलीच्या घरचे थोडे श्रीमंत असतात, शेतीवाडी असणारे, तर आपला मुलगा ज्यांच्या घरी शेती आहे तर तो काय करतो, जास्त करून त्या लोकांना मान देतो. स्वतःच्या आईवडिलांना मान देत नाही. त्याच्या वडिलांनी पण खूप खर्च करून त्याला शिकवलेलं असतं मुलाला, तरीसुद्धा तो सतत आईवडिलांचा अपमान करत असतो आणि सासरच्या लोकांच्या मध्ये जास्त मिसळून जातो तो. असे पण प्रकरण घडलेले आहेत. लव्ह मॅरेज केलं म्हणून असं झालं असं नाही ना. तुम्ही त्यांना देतानाच जर 2-2 कोटी रुपये देता, 40 लाखाची गाडी देता, चांदीचे भांडे देता, त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कमवू द्या ना. मुलीचं लग्न लावून दिलं, ठीक आहे, बरोबर आहे की. नंतर परत अजून तिच्या वडिलांनी सांगितलं की 1.5 लाखाचा मी मोबाईल पण घेऊन दिला म्हणे. मोबाईल मागितला, कशासाठी घेऊन दिला? एवढे श्रीमंती लोक आहेत, राजकारणी, त्यांनी मोबाईल घेऊ शकत नाहीत का? ह्यांची काय गरज होती द्यायची, मोबाईल घेऊन द्यायची? तेव्हाच ओळखायला पाहिजे यांनी, आम्हाला काय अशा वस्तू देणं होत नाही, राहू द्या आमच्या मुलीला आमच्याकडं, असं म्हणलं तर असती, वाचली असती. तुम्हाला फोन येत होते, हे करत होते, तरी सुद्धा तुम्ही पाठवून दिलं, हां जाऊ दे, तिचं आता
काय म्हणायचं, शेवटी आयुष्यच तेवढं होतं हे शेवटी आपण असं म्हणू शकतो. आता हे झालं का नाही, परत सुरुवात झाली. आता हे केसचा चालू होणार, ते कसं झालं, मग असं झालं, मग तसं झालं. झालं काय, त्यांना शिक्षा होणार ते सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यामुळं मुलींनी सुद्धा जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा विचार करूनच प्रेम करा. लग्न करता, जरी गरीब मुलगा असला, शिक्षण असतं त्याचं, तो नोकरी करू शकतो, असं काही नाही की मुलगा श्रीमंतच पाहिजे, राजकारणातच पाहिजे. बरं, श्रीमंत आहे, राजकारणात नाही, मग एवढं सगळं द्यायची काय गरज आहे? गरीब मुलगी एवढं जर तुम्ही देता तर ते कुठलं आले गरीब? तुम्ही पण त्यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहेत, हे ना. मुलीला जर तुम्ही स्वखुशीने दिलं ना, मग तसं म्हणा आम्ही स्वखुशीनं दिलं, हुंडा म्हणून नाहीच दिला. मग त्यांनी तुम्ही जर स्वखुशीने एवढं दिलं, परत ते अजून कशाला काय मागतात? सासरकडची वडळी पहिल्यांदाच तुम्ही एवढं दिलेलं, परत ते मागतात कसं? पण ते तुमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढं श्रीमंत आहेत म्हणता तुम्ही, तुम्हाला एवढं देऊन सुद्धा तुम्ही कुठं मोबाईल देन, हे देन, असं कसं काय मागता तुम्ही? तुमच्या एवढ्या श्रीमंत आहे, तुमच्या हिमतीवर तुम्ही कमवा ना. स्वतः तुम्ही मोबाईल घेऊ शकत नाही. त्यांना माहीत आहे, नाव सहज काढतो मी माझ्या सासऱ्याला, त्यांनी मला लगेच घेऊन देतात. कशाला आपले खिशातले 1.5 लाख रुपये खर्च करायचे, असं ते म्हणतात. सवय कोणी लावली? मग मुलीच्या बापाने सवय लावली द्यायची. द्या, त्यांना माहीत झालं आपण मागितलं की देतात. तर मी सगळ्यांना विनंती करते की लग्न झाल्यानंतर एक प्रकरण असं घडते, तर नंतर तर तुम्ही सावध व्हायला पाहिजे. आता खूप वर्ष झाली की असं काही ऐकायला येत नव्हतं आपल्याला की मुलीकडच्या लोकांनी एवढं दिलं आणि परत सासरच्या लोकांनी तिला त्रास दिला आणि परत असं आता खूप कमी ऐकायला येत होतं. पण नुकतीच अशी घटना घडलेली आहे, त्याच्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. त्या मुलींनी पण वेळी सावध व्हायला पाहिजे होतं की आपण ज्या घरात राहतो त्या घरातले सगळ्यांचे चेहरे ओळखायला पाहिजे होते की आपल्यासोबत काहीतरी घडणार आहे. वेळी सावध व्हायला पाहिजे होतं, वेळीच तिने घर सोडायला पाहिजे होतं आणि माहेरकडच्या पण लोकांनी तिला जाऊ नाही द्यायला पाहिजे होतं. तिला वाटलं समजावून सांगितलं होईल. मुलगी आपल्या एका हाताने टाळी वाजत नाही. मुलीची पण काय तर चूक वगैरे असू शकते, पण तेव्हाच ओळखायला पाहिजे ही चूक आपल्याला महागात पडेल. दोन्हीकडची पण चूक असू शकतात. दाय आपल्या मुलीला पाठवायला नाही पाहिजे. तिने सांगते ना मला असं आहे तसं आहे तसं, वेळी सावध व्हायला पाहिजे. काय काय वेळेस कसं असतं, लव्ह मॅरेज केल्यानंतर मुली उद्धटपणे पण मग वागायला जातात किंवा घरामध्ये वेगळंच वातावरण असतं त्यांच्या, ते ओळखायला पाहिजे. प्रेम करतात पण बाहेरच असतं, त्यांच्या घरी काय त्यांनी राहून येत नसते. काय काय ठिकाणी जातात, राहतात, बघतात, मग लग्न करतात. आता किती 2023ला लग्न झालेलं आहे, 2025ला तर ते बघा नाही पण मुलगी, ते 24-25 2 वर्ष झालं फक्त लग्न होऊन. तर मला एकच सगळ्याला सांगायची विनंती आहे की तुम्ही लग्न करताना आईवडिलांना पण नका त्रास देऊ. जर तुम्ही स्वच्या म्हणजे स्वतः निर्णय घेता तुम्ही आणि लग्न करता, तर आईवडिलांना सांगायचं एवढं काय तुम्ही पहिल्यांदा देऊ नका मला, फक्त लग्न लावून द्या म्हणायचं. 51 तोळे सोनं थोडं झालं का? सोन्याचं काय भाव आहे आज? काय बोला सांगा. ह्या विषयावर बोलायला सुद्धा लाजिरवाणं वाटायला लागले. व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला सांगा. काय वाटलं तुम्हाला या व्हिडिओमधून?